नमस्कार, कुंकू टिकली किचनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत करते। शारदीय नवरात्र उत्सव अगदी जवळच आलेला आहे। तर नवरात्रीमध्ये आपण घटी देव बसवत असतो। घटी देव बसवणे म्हणजे काय, तर जेव्हा आपण घटस्थापना करतो त्यावेळेस आपण आपल्या देवघरातील जे देवांचे टाक असतात किंवा ज्यांच्याकडे टाक नसतात ते देवांच्या छोटे छोटे फोटो घेऊन ते घटासमोर ठेवत असतात किंवा बसवत असतात। तर यालाच घटी देव बसवणे असे म्हणतात। तर नवरात्रीमध्ये देव एकदा की घटी बसवल्यावर ते देव आपण हलवायचे का, त्यांची रोजची देवपूजा आपण कशी करायची, त्याचबरोबर एका घरामध्ये 2 घट बसवले तर चालते का, आणि सासू आणि सुनेनी किंवा घरातील अनेक जणांनी उपवास जर धरला तर तो चालतो का, या सर्वांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात। घटस्थापना किंवा शारदीय नवरात्र हा उत्सव प्रत्येकाकडे आपापल्या कुळाचाराप्रमाणे साजरा केला जातो। त्यामुळे प्रत्येक भागामध्ये घटस्थापनेची पद्धत ही वेगवेगळी असू शकते। तर मी आज जी माहिती तुम्हाला सांगणार आहे ती माझ्या भागामध्ये आम्ही घटस्थापना कशी करतो त्या आमच्या घराण्याच्या कुळाचाराप्रमाणे आम्ही घटाची मांडणी कशी करतो किंवा देवघटी कशी बसवतो याविषयी बघणार आहोत। तर तुम्ही यूट्यूबला अनेक व्हिडिओ पाहिले असतील तर प्रत्येक व्हिडिओमध्ये ही माहिती वेगवेगळी असते, कारण जे ते ज्याच्या त्याच्या कुळाचाराप्रमाणे ही माहिती तुमच्यासोबत शेअर करत असते। तर चला आमच्या भागानुसार आम्ही कसं करतो हे आपण आता पाहूयात। तर आम्ही घटस्थापनेच्या दिवशी देवघरातील जे टाक असतात ते आम्ही घटी बसवत असतो। तर ते कसे बसवतो तर बघा, व्हिडिओत तुम्ही पाहू शकता। तर नागिनीचे पानं घेतलेले आहेत मी आणि त्याच्यावर हे देवघरातील टाक मी ठेवलेले आहेत। तर काही ठिकाणी काय करतात तर देवघरामध्येच घटस्थापनेच्या दिवशी नागिनीच्या पानांवर हे देव ठेवले जातात व तिथेच त्यांची पूजा केली जाते। परंतु आमच्या भागामध्ये आम्ही घट ज्या ठिकाणी बसवतो त्याच ठिकाणी हे देव किंवा देवांचे टाक आम्ही नागिनीच्या पानांवर घटी बसवत असतो। तर काही जणांना हा प्रश्न पडतो की आपण जे देवांना फुले वाहिलेले असतात तर ती आपण रोज बदलायची असतात की एकदा की पूजा केली आणि झालं असं करायचं। तर असं काही नाहीये, तुम्ही देवघटी बसवली म्हणजे त्यांची पूजा करायची नाही असं नाहीये। तुम्ही रोज त्यांना हळदी कुंकू वाहू शकता, त्यांना नवीन फुले अर्पण करू शकता आणि जे जुने फुलं आहेत ते तुम्ही काढून निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा तुम्ही जर ते वाळवायला घालत असाल तर ते करू शकता। फक्त आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला हे जे देव आहेत घटी बसवलेले ते आपल्याला हलवायचे नाही आहेत, कारण ते नवरात्रमध्ये देवी ही 9 दिवसांसाठी बसत असते आणि त्या देवीसोबतच हे जे देव आहेत आपले ते देखील घटी बसत असतात। त्यामुळे त्यांना आपल्याला हलवायचं नाही आहे, कारण आपण घट हलवतो का, नाही हलवत ना। तर देव पण एकदा घटी बसवले की ते आपल्याला हलवायचे नसतात। तर आमच्या भागानुसार आम्ही एकदा की देव घटी बसवले तर ते आम्ही हलवत नाही। तर ज्याच्या त्याच्या कुळाचाराप्रमाणे किंवा ज्या भागामध्ये जी पद्धत हे केली जाते त्या पद्धतीने घट बसवले जातात, त्या पद्धतीने तुम्ही तर पुढचा प्रश्न अनेक महिलांना पडतो की आपण जी रोजची देवपूजा आहे ती कशी करावी। तर आपण सगळेच देव हे घटी बसवत नसतो, कारण बघा जे टाक असतात ते घटी बसवतो आपण, परंतु आपल्या ज्या घरातील देवघरातील जे दुसऱ्या देवांचे फोटो आहेत ते आपण देवघरामध्येच ठेवत असतो। नेहमी रोज ज्या पद्धतीने आपण पूजा करतो त्या देवांची त्याच पद्धतीने पूजा करायची। फक्त आपण घटी बसवलेल्या देवांना हळदी कुंकू व्हायचं, फुले व्हायचे, अगरबत्ती लावू शकतो आपण आणि घटाला पण आपण पाणी घालत असतो, रोज हळदी कुंकू वाहून पूजा करत असतो। फक्त आपल्याला ते देव हलवायचे नसतात। एवढंच नियम आपण लक्षात ठेवून रोजची देवपूजा आपली करायची आहे। पुढचा एक प्रश्न असा असतो की एका घरामध्ये 2 घट बसवले तर चालते का। तर बघा, तुम्ही जर काही जॉब निमित्ताने किंवा नोकरी निमित्ताने तुम्ही जर घरापासून दूर राहत असाल, परंतु तुमचे जे देवांचे टाक असतील ते तुमच्या गावी असतील वडीलधाऱ्या माणसांकडे, तर तुम्ही घट बसवला नाही तरी देखील चालतो, बसवायची गरजच नाहीये, कारण तुमचे जे टाक आहेत देवतांचे ते तुमच्या गावी आहेत, त्यामुळे गावी तुमचा घट हा बसवला जाणार। परंतु तुम्हाला जर उपवास करण्याची इच्छा असेल किंवा अखंड दिवा लावण्याची इच्छा असेल, उपासना करण्याची इच्छा असेल तर ते सर्व काही तुम्ही करू शकता। फक्त घट हा तुम्ही गावीच बसू द्यायचा। परंतु काही कारणामुळे जर तुमचे जे देवांचे टाक आहेत ते तुमच्याकडे असतील किंवा एका घरामध्ये 2 मुलं असू किंवा 3 मुलं असू तर त्यांना देवांचे टाक जर वेगवेगळे असतील, कारण ते पूर्णपणे जर घरापासून सेपरेट असतील
मला सांगण्याचा अर्थ असा की ते पूर्णपणे घरापासून सेपरेट असतील आणि त्यांच्याकडे त्यांच्या दैवतांचे टाक हे सेपरेट असतील तर त्यांनी अवश्य घट बसवावा, उपवास देखील करावा, सर्व नियमांचं पालन देखील करावं, अखंड ज्योत देखील लावावी। परंतु तुम्ही 2-3 भाऊ आहात आणि तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी राहत असाल, परंतु तुमच्याकडे देवतांचे टाक नाही आहेत आणि ते टाक तुमच्या गावी आहे, तर ते घट बसवण्याचं काम हे गावीच असू द्या। तुम्ही फक्त उपवास करा, आराधना करा, अखंड दिवा लावा। पुढचा एक प्रश्न असा असतो की एका घरामध्ये सासू आणि सून दोघींनी पण उपवास केला तर चालतो का? तर बघा, उपवास करणं हे तुमच्यावर अवलंबून आहे। सासूंनी देखील करू शकता किंवा सुनांनी देखील करू शकतात, त्याचबरोबर घरातील पुरुष मंडळी देखील उपवास करू शकतात। तर 9 दिवसाचा उपवास हा तुमच्याच्याने शक्य असेल तर जरूर करावा आणि ज्यांना शक्य नसेल त्यांनी उठता बसता उपवास करावा, म्हणजे घट स्थापनेच्या दिवशी करावा आणि घट हलवण्याच्या आदल्या दिवशी करावा। ज्यांना शक्य असेल त्यांनी 1.5 दिवसाचा, 2.5 दिवसांचा, 5 दिवसांचा अशा पद्धतीने तुम्ही उपवास करू शकता। असं काही नाहीये की एका घरामध्ये एकानेच उपवास करायचा, जी वरिष्ठ व्यक्ती आहे त्यांनीच उपवास करावा असं कुठलाही नियम नाहीये। ज्यांना इच्छा असेल, ज्यांना नियमांचे पालन करून उपवास करण्याची इच्छा असेल त्यांनी हा उपवास करू शकता, कारण या उपवासामध्ये असे बरेचसे नियम आहेत की त्याचं आपल्याला कटाक्षाने पालन करायचं असतं। त्यामुळे गर्भवती स्त्रियांनी तरी उपवास करण्याचा विचार करू नये, कारण आपण हा उपवास 1 वर्ष धरायचा आणि नंतर धरायचा नाही असं नसतं। तुम्ही जर एकदा नवरात्रीचे 9 दिवसांचा उपवास जर केला एका वर्षी, तर तुम्हाला सलग 3 वर्ष किंवा 5 वर्ष हा उपवास करायचा असतो। आणि बघा, तुमच्या घराच्या परंपरेनुसार देखील तुम्ही चालायचं असतं। हिने उपवास केला, तिने केला, मग आपण पण करायचा का असं नाही। तर तुमच्या घरामध्ये जी वरिष्ठ स्त्री असेल, म्हणजे सासूबाई असतील, त्यांनी जर त्या जर 9 दिवसांचा नवरात्रीचा उपवास करत असतील आणि त्यांना जर हा उपवास सोचत नसेल किंवा सहन होत नसेल, तर त्यानंतर सुनेने हा उपवास करायला सुरुवात करायचा आहे। तर खूप सारे नियमांचं पालन करून या उपवासाची सुरुवात करायची असते। घटस्थापना केल्यानंतर घरातील एका व्यक्तीने का होईना 9 दिवसांचं नवरात्र हे अवश्य करायला हवं, बाकीच्यांनी नाही केलं तरी देखील चालते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती पाहिलेली आहे। त्याचबरोबर घटस्थापना कशी करावी, अखंड दिवा कसा लावावा, धन तुमचं चांगलं उगवत नाही तर त्यासाठी काही खास टिप्स, तर नवरात्रीचे 9 कलर्स या संबंधीचे सर्व डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत। तुम्ही जर अजूनही पाहिले नसतील तर जरूर चॅनलवर जाऊन पाहावेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण पाहिलेली आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। तुमच्या काही शंका असतील तर त्या देखील तुम्ही कमेंटद्वारे मला विचारू शकता। भेटूयात पुन्हा नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।